महाराष्ट्राची श्रावण क्वीन. मला व्हायचं होतं प्राण्यांची डॉक्टर, पण त्या दिवशीच सरांनी क्षणभर विश्रांतीसाठी मला विचारलं. कोकण म्हणलं की तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? जे कोकणात राहतात त्यांना माहिती आहे कोकण काय येते. टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. कोकणात गेल्यानंतर या गोष्टी गायब होतात. तुला काही सापाची वगैरे भीती नाही वाटत? ज्या महादेवाची तुम्ही पूजा करताय त्याच्या गळ्यात बसलेला साप येतो, तुम्ही त्याला दिसला की खूप प्रेक्षकांना असं वाटायचं की अरे ते दोघे दे आर टुगेदर. लोकांना नेहमी असं वाटतं की मुलगा आणि मुलगीमध्ये फक्त मैत्री नसू शकते. तुम्ही विचारलं नाही तरी मत द्यायचंय. अनेक लोकांची क्रश असलेली पूजा 2024 मध्ये त्यांनी लग्न केलं. आधी तर मी त्याला नकारच दिला होता की म्हटलं अरे ज्यांनी कोणी बुगी वुगी शो पाहिला असेल ना, नका बघू प्लीज. क्षणभर विश्रांतीपर्यंत ठीक होतं. कि मुंबई से उनका नाम है पूजा सावंत. तू काहीतरी अजगराचं पिल्लू पाळलं होतंस. पाळायचंय सर मला. सापापासून सगळे प्राणी इतके छान माणसं होऊ शकतात ना. प्राण्यांच्या गोष्टींवरनं मला तुझा जंगली नावाचा सिनेमा आठवला. मी तिच्या सोंडेला अशी घट्ट मिठी मारली होती. म्हणजे पाकिस्तान मधून सुद्धा कमेंट्स आले. Really? हे गाणं चित्रपटात नव्हतंच हा सर. सोसला वारा मी झेलल्या धारा मी प्यायला पारा मी बहरले ना. खूप स्वागत. आणि आम्ही आमच्या प्रथेप्रमाणे स्वागत करतो तुला बरवा स्किन थेरपी. आता बघा ह्याचं तुला आवडेल का, कारण हे अतिशय नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे नॅचरल आयुर्वेदिक पद्धतीने केलेले ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत. नक्कीच ट्राय म्हणजे गायीच्या तुपापासून वगैरे केलेले प्रॉडक्ट्स. बेस्ट, करेक्ट फॉर मी, बेस्ट गिफ्ट फॉर मी. थँक्यू. स्वागत. आणि त्याचबरोबर तुझे नवीन सिनेमे येत आहेत, भरपूर सिनेमे येत आहेत, तर तुला एक छान प्रीमियरला घालून जायला साडी. धन्यवाद. ओ दॅट्स सो क्यूट. बायकांना अगदी आवडणारे असे गिफ्ट करेक्ट दिलेत. आम्ही वुमन की बात जाणतो ना. हो ऍक्च्युली खुश. Yes. थँक्यू सो मच. आणि खरंच खूप खूप मजा आली. आज असा योग घडला की क्षणभर विश्रांती हा जो माझा पहिला सिनेमा होता त्याचं जे PR केलं होतं, त्याचं जे प्रमोशनची धुरा ज्यांनी सांभाळली होती ते विनोद सर होते. आणि आय थिंक ती तुमची पण पहिलीच. सो काइंड ऑफ आमच्या दोघांचा डेब्यू एकत्र झालं इंडस्ट्री आणि इतक्या वर्षांनी भेट तुमच्यासोबत होते. सो येस, मजा आली. थँक्यू. मला तर खूपच मजा आली. मस्त मस्त. आरपारच्या या वुमन की बात या शो बरोबर आपल्यासोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची विश्वासार्ह 30 वर्षांची परंपरा आहे. तुझं पुढचं 30 वर्षाचं ही असं विश्वासार्ह आणि दैदिप्यमान करिअर हो अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. नमस्कार, मी विनोद सातव. आरपार या चॅनलच्या वुमन की बात या खास शोमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्हाला माहितीच आहे आत्तापर्यंत जवळजवळ 100पेक्षा जास्त एपिसोड आपण पाहतोय आणि 100पेक्षा जास्त कर्तृत्ववान स्त्रियांना, मुलींना आपण या शोमध्ये बोलतं केलंय, त्यांना इथे इन्व्हाइट केलंय आणि त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. आणि या गप्पा अगदी आरपार त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. आजच्या शोमध्ये कोण आहे तर आजच्या शोमध्ये जी खास व्यक्ती आणि बऱ्याच दिवसांनी मीही या एपिसोडमध्ये खास त्या व्यक्तीशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही सगळेजण तिला ऐकण्यासाठी जेवढे उत्सुक आहात तेवढेच मीही तिला प्रश्न विचारण्यासाठी खूप उत्सुक आहे, तिच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप उत्सुक आहे. गर्ल नेक्स्ट डोअर, आपल्या अतिशय आजूबाजूला असणारी लाघवी अशी मुलगी पूजा सावंत. तुझं धन्यवाद सर. मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. इतकं छान मजा आली. तुम्ही कौतुक केलं, फार छान वाटलं. तुझ्या आईबाबांनी तुझं नाव खूप छान ठेवलंय, हो, पूजा. येस, कारण त्या नावातच पावित्र्य आहे. येस. खूप मजा येईल आज तुझ्याशी गप्पा मारा. आपल्या दोघांचं एक वेगळं कनेक्शन आहे. आम्ही दोघांनी एकत्रच या चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि इतक्या वर्षानंतर खरं तर आपली अशी भेट घडते. मी ऍक्च्युली आजच्या मुलाखतीसाठी खूपच एक्सायटेड आहे. येस पूजा, आजच्या मुलाखतीसाठी, मुलाखत हा शब्द आपण जर बाजूला काढूयात, आपण गप्पा मारूया. कारण वुमन की बात हा सेगमेंट आहे आमचा आणि आपल्या मनातलं जे आहे ते इथं येऊन मुली बोलतात. तू मुंबईची, तुझा जन्म दादर वडाळा या भागामध्ये तुझं बालपण गेलं. करेक्ट. माझा जन्म मुंबईचा. वडाळ्याला असताना माझे वडील मुंबई पोर्ट्रसमध्ये काम करायचे. सो त्या पोर्ट्रसच्या क्वार्टर्स होत्या, कॉलनीज, तिकडे माझं बालपण गेलंय. शाळा माझी बालमोहन विद्या मंदिर
आणि कॉलेज SIWS. सो म्हणजे सचिन तेंडुलकर ज्या शाळेमध्ये शिकलाय तर ब्रेकिंग आहे ही, सचिन तेंडुलकर आणि पूजा एका शाळेमध्ये होते वेगवेगळ्या बॅचला. नाही पण बालमोहन विद्या मंदिरने जे संस्कार केलेत ना आमच्यावर, आणि ऑफकोर्स माझ्यासोबत जे बालमोहनचे विद्यार्थी आहेत ते अगदीच समजू शकतात की माणूस कसा घडला पाहिजे, तो समाजात कसा वावरला पाहिजे, ह्याचं खूप मोठं श्रेय मी शाळेला देईन आणि ते बालमोहन विद्या मंदिरने आमच्यावर केलेत. मराठी माध्यम असल्यामुळे भाषेवर प्रभुत्व माझ्या शाळेमुळे आलं. आम्हाला संस्कृत कंपल्सरी होतं, आम्हाला स्तोत्र पठण कंपल्सरी होतं, वक्तृत्व स्पर्धा कंपल्सरी होती. सो आय थिंक आत्ता ज्या पद्धतीने मी या चित्रपटसृष्टीत वावरते त्याचं बऱ्यापैकी श्रेय बालमोहन विद्या मंदिरला आहे. बालमोहनचे जे कोणी विद्यार्थी असतील आणि बालमोहन सारख्याच 90च्या दशकातल्या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा असतील, हो हो, त्या सगळ्या शाळांना हे लागू होतं, खरंच लागू होतं. 90s किड्स मध्ये तुला गणता येईल, म्हणजे 90s मधले जन्म झालेले ज्या मुली मुलं आहेत मला ह्या पिढीचं एक खूप कौतुक काय वाटतं माहितीये, कारण या पिढीनं कॅसेट पाहिलीये आणि कॅसेट आयुष्यातून जातानाही पाहिलीये. करेक्ट, खूप खूप करेक्ट बोललात तुम्ही. ते सगळे मोठे बदल आपण पाहिलेत, ते सगळे मोठे बदल म्हणजे आपण मैदानातही खेळलोय मातीमध्ये आणि आता ऑनलाईन गेम जे असतात मोठे तेही डेव्हलप होताना पाहिलेत. सो हा एवढा मोठा गॅप हा या पिढीने पाहिला. तुझ्या पिढीने तुझ्या बालपणाच्या, म्हणजे आता आपण त्या एरामध्ये जर गेलोच आहे, लहानपणीच्या तुझ्या खूप आठवणी असतील खरंच. आणि हा प्रश्न असा आहे की विचार करायला लागत नाही, कारण ते तुझ्या मनामध्ये असतं. तर अशा बालमोहनच्या किंवा त्या काळातल्या अशा काही आठवणी आहेत तुझ्या विशेष? आता बालमोहन विद्या मंदिरमध्ये असल्यामुळे आमचा जो खेळाचा तास असायचा तो ऑफकोर्स असायचा शिवाजी पार्कमध्ये, त्यामुळे तिकडे बऱ्यापैकी खेळांची कसरत आमच्याकडून करून घेतली. आता बऱ्याच लोकांना माहित नाहीये पण मी कल्चरल प्रमाणे मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा होते. अच्छा. मी खूप चांगली धावपटू होते. मी बॅडमिंटन मध्ये स्टेट लेवल पर्यंत खेळले आहे, त्यामुळे माझं रनिंग, सायकलिंग ह्यात जरा एक स्टेप पुढे होते. मी ऍथलीट आहेस तू? ऍथलीट होते. आय थिंक बऱ्याच लोकांना माहित नाही, लोकांना वाटतं मी फार अशी नाजूक आहे, मी असं काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करत नसणार, पण शाळेत असताना बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होते. रफ अँड टफ. येस येस येस, ऍब्सोल्युटली. मग कधी पडलीयस खेळताना, लागलंय आणि असं कधी झालंय? असं फार नाही झालं, पण सगळ्या स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे ना ते फिजिकली ती स्ट्रेंथ माझ्यात लहानपणापासूनच होती आणि म्हणूनच की काय इनफॅक्ट आत्ता हे क्षेत्र सुरू झाल्यानंतर सुद्धा एक व्यायामाची आवड मला मुळातच आहे. त्यामुळे एक शिस्तबद्ध कॅलेंडर मी फॉलो करते दैनंदिन लाईफमध्ये सुद्धा, त्यामुळे ते सगळं शाळेकडून आलंय, कारण का हे सगळं शाळेत करून घेतलं आमच्याकडून. आणि ऑफकोर्स तेव्हा मोबाईल्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे शाळेतून आल्यावर आई छोटासा काहीतरी नाश्ता बनवायची, त्याच्यानंतर थोडासा अभ्यास आणि अभ्यास केल्यानंतर बाहेर खेळायला. सो बाहेर खेळायला जाणं हे आपल्या पिढीने फार जवळून पाहिलंय, जे आता कदाचित मी बऱ्याचदा लोकांचं बघते की ते येतात, अभ्यास करतात आणि मोबाईलवर गेम खेळत बसतात किंवा व्हॉट इज दॅट PS5 असं काहीतरी गेम्स. पण तुझं कसं असायचं, तुम्ही ज्या भागात राहायचात, तुझ्या बाबांचे जे म्हणजे त्या क्वार्टर्स असतील किंवा तुम्ही जिथं राहत होता तिथं मित्र मैत्रिणी सगळे धमाल करायचे? धमाल, खूप धमाल करायचो. आणि ना त्यामुळे काय झालंय, आमच्या कॉलनीमध्ये ना सण खूप मोठे सेलिब्रेट व्हायचे. म्हणजे आत्ता दहीहंडीला जे एवढं मोठं स्वरूप आलंय, ती मी खूप कॉलनीतली छोटीशी दहीहंडी पण मी एन्जॉय केली आहे. गणेशोत्सव म्हणजे छोटे छोटे जे गणपती मंडळ आहेत त्याच्यातही मी सहभागी झाले. सो आपल्या भारतीय सणांची खूप जवळून ओळख झाली माझी या अशा क्वार्टर्समध्ये राहिल्यामुळे. आणि अशा वेळेस काय होतं ना, मी चाळीत सुद्धा राहिले, सो क्वार्टर्समध्ये चाळ सुद्धा आहे. सो कुटुंब फक्त 5 जणांचं नसतं, ते कुटुंब असतं 25 ते 30 जणांचं, बिल्डिंगच फॅमिली असते. मग दिवाळीत सुद्धा कोणाची रांगोळी बेस्ट आहे हे आपल्या आपल्यात एक कॉम्पिटिशन. हे सगळं इतकं जवळून अनुभवल्यानंतर आत्ता जेव्हा फ्लॅटमध्ये तुम्ही शिफ्ट होता तेव्हा सगळं अचानक असं डिस्कनेक्ट होतं. मला असं वाटतं की 90च्या दशकामधल्या अनेक फॅमिलीज, ज्या मध्यमवर्गीय फॅमिलीज आहेत, यांच्या घराची दारं कधी बंद नसायची. एक्झॅक्टली. घरात कुठला पदार्थ शिजलाय हे वासावरून ओळखलं जायचं. काकू आज तुमच्याकडे शेंगा बटाटा आहे ना, खरं सांगा. इतकं छान असायचं त्यावेळेस. आणि आत्ता कसं दिवाळीत दाराबाहेर रांगोळी काढली जरी
तरीही ते बघून अरे वा कलर छान भरलेत असं सांगणाऱ्या काकूनी येतात. वा. कोणी येऊन सांगतच नाही. सो आय मिस दॅट कनेक्शन. एक सगळा एरा बदलत गेला. ऍब्सोल्युटली. 90च्या दशकातले खेळही बदलले. हो. लहानपणीचे काय जसं तू म्हणालीस की इनडोअर पेक्षा आउटडोअर गेम्स जास्त होते. प्रत्येकाच्या घरातून एक वेगळ्या काहीतरी गाण्याचा, कुमार शानूच्या गाण्यांचा आवाज कदाचित ऐकला असशील. हो हो रेडिओ चालू असताना ऐकला असशील. हो. आज आपण ते सगळं मिस करतो. सगळं मिस करतो आपण ते. मी पर्सनली खूप मिस करते कारण मला माणसं खूप आवडतात माझ्या आजूबाजूला. मला नाती आवडतात. माझी आत्या असू दे, माझी मावशी पाहिजे मला, माझा मित्र, माझी मैत्रीण पाहिजे मला, असं मला माणसं फार आवडतात. त्यामुळे बिकॉज त्या चाळ संस्कृतीतून मी आली आहे ना, त्याच्यामुळे आता ते डिस्कनेक्शन जरा फार त्रासदायक आहे. कौतुक करणारी पण माणसं खूप आजूबाजूला एक्झॅक्टली कमी झाली आहेत. माणसं आवडतात याचं लक्षण म्हणजे तुम्ही भेटल्यानंतर 5 मिनिटांमध्ये तुमच्यातला आईस जेव्हा ब्रेक होतो आणि तुम्ही एकमेकांशी हार्ट टू हार्ट बोलावे लागतं. या हृदयीचे त्या हृदयी असं बोललं जातं. तर त्यावेळेला माणसांची कनेक्शन फास्ट होतात. म्हणजे क्षणभर विश्रांती नावाचा एक चित्रपट होता, मला वाटतं 2010च्या आसपास 10ला रिलीज होता, रिलीज झाला होता आणि मला वाटतं 8-9च्या आसपास ते काहीतरी शूट झालं होतं. त्याच्या आधी मला कदाचित माझं तारीख साल चुकू शकेल, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 2008 साली वगैरे तू श्रावण क्वीन झाली होतीस. करेक्ट, बरोबर 2008ला. हां. महाराष्ट्र टाइम्सने अतिशय एक चांगलं व्यासपीठ महाराष्ट्राला दिलंय. पूजासारख्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातली एक मुलगी एका ग्लॅमरस व्यासपीठावरती तिच्या कलागुणांनी आणि तिच्या कष्टाने महाराष्ट्राची श्रावण क्वीन म्हणून तिने किताब पटकावला 2008 साली. आणि मग तिनं मागे वळून नाही पाहिलं. हो सर. काय आठवणी आहेत त्या? मला व्हायचं होतं प्राण्यांची डॉक्टर. मला अजिबातच या क्षेत्रात किंवा हे क्षेत्रच मी निवडेन असं नव्हतं माझं. प्राण्यांची डॉक्टर? हो हो. मला कलागुण म्हणजे होते, म्हणजे मला डान्स यायचा, मी वक्तृत्व स्पर्धेत होते, ऍक्टिंग करू शकत होते असं मला वाटत होतं. पण मूळ क्षेत्र म्हणून मला वेटनेरियन व्हायचं होतं, प्राण्यांची डॉक्टर. आणि मग असं होतं की एकदा अभ्यास पूर्ण करते, डिग्री हातात आली की हे हाऊस म्हणून बघू ना, एक हॉबी म्हणून बघू, असा एक माझा प्लॅन होता. पण त्यावेळेस ती सौंदर्य स्पर्धाचं ते ऑडिशन आलं, माझ्या आईने पाहिलं आणि ती जी माझ्या मागे लागली, पूजा नाही चल तू. सर मी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते, मी कधीही आयब्रोज नाही, काही नाही. ती जबरदस्ती मला घेऊन गेली. तिने पार्लरमध्ये मला रेडी केलं त्या दिवशीच्या ऑडिशनसाठी. अख्ख्या प्रवासात टॅक्सीमध्ये मी आईशी भांडते की आई माझं प्रॅक्टिकल आहे कॉलेजमध्ये, ते सोडून हे कुठे नेतेस तू मला, काय. इतकी चिडचिड झाली माझी. आम्ही पोचलो व्हेन्यूवर आणि मग ते जवळपास तिकडे 300-400 मुली आल्या होत्या, त्यातून 5 निवडणार होते फक्त. आईला म्हटलं आई ह्या बघ जरा कशा आल्या तयारी करून, आणि मला नाही, माझं हे विजनच नाहीये. नाही तू करू शकतेस, तू एवढी छान हाईट आहे तुला, तू एवढी छान नाचतेस, ट्राय तर कर. असं करत स्टेजवर गेले. मग ते इंट्रोडक्शन झालं. त्या दिवशी सचित सर जज म्हणून आले होते. सचित पाटील जज होते आणि मी स्टेजवर गेली. स्टेज फिअर नव्हता मला कधी, त्यामुळे मी माझं जे काही आहे, माझं नाव हे ते, मग आता तू काय सादर करणार, म्हटलं मी डान्स सादर करेन. म्हणून मी असं म्युझिकवाल्याला सांगितलं हा प्लीज म्युझिक प्ले करा. आणि त्यांनी म्युझिक प्ले केलं आणि हॉलची लाईटच गेली. लाईट्स गेल्या, पेन ड्रॉप, सायलेन्स सगळीकडे. आणि मला एकतर मुळात मला हे करायचं नव्हतं, त्यात हे असं काही घडल्यावर म्हटलं देवा काय करू आता. तर सर म्हणाले की मग तू नंतर करणार का, काय करायचं. म्हटलं नाही सर मी आत्ता करते. आणि मी विदाउट म्युझिक परफॉर्म केलं जे काय करायचं. म्हणजे माझ्या मनात गाणं चालू होतं आणि मी त्यांना डान्स करून दाखवला. कारण मला ती वेळ पुढे न्यायची होती ना, की संपवून एकदा जाते. आणि सगळ्यांनाच तो परफॉर्मन्स फार आवडला आणि मग टाळ्या आणि आल्या सगळ्या मला. आणि असं माझं ऑडिशन झालं विदाउट इलेक्ट्रिसिटी. आणि मी कोपऱ्यात गप्प जाऊन उभी, काही नाही, अपेक्षाच नाही ना आता सिलेक्ट काय होणार, म्युझिक विदाउट म्युझिक डान्स करून आले मी, असं झालं मला. आणि त्या 200-300 मधून त्या 5 जणीच्या शेवटच्या निवडल्या गेल्या, त्यात माझं नाव होतं. आणि सर तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, त्याच्यानंतर आमचं ग्रूमिंग झालं, मग फिनाले झालं आणि मग मी श्रावण क्वीन झाले 1 महिन्यानंतर. पण
त्या दिवशीच सरांनी क्षणभर विश्रांतीसाठी मला विचारलं होतं. त्यांनी वाह आईला बाजूला बोलवलं. मी नाहीच, मी तिकडे कोपऱ्यात उभी. तर ते म्हणाले आम्ही असा एक चित्रपट करतोय, आम्हाला एका मुलीचा शोध आहे आणि आय थिंक ही खूप छान सूट होईल त्याला. सो तेव्हा मोबाईल्स नव्हते, आईने लँडलाईनचा नंबर दिला, ते सगळं झालं आणि त्याच दिवशी क्षणभर विश्रांती मला ऑफर झाला होता, ज्या दिवशी मी आईशी भांडत होते की आई मला हे नाही करायचंय. त्यामुळे काय सगळं विधिलिखित असतं, कधी काय ट्विस्ट अँड टर्न्स येईल लाईफमध्ये सांगता येत नाही. तो दिवस आणि आजचा हा दिवस. पण पूजा, मला आवडलं, मला हा किस्सा माहित नव्हता. म्हणजे क्षणभर विश्रांती चित्रपटासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकत्र काम केलं. यू ॲज अन सेलिब्रिटी ॲक्टर आणि सिनेमा प्रमोशनचं काम आमच्या संस्थेने केलं होतं. सचित माझा खूप चांगला मित्र आहे. आम्हाला आवडलं. सचित पाटील, तू हा इंटरव्ह्यू पाहत असशील तर तुझ्या विजनचं कौतुक वाटतं मला. आज एवढी मोठी कलाकार तू इंडस्ट्रीला दिलेली आहेस. सगळं सचित सरांमुळेच. ऍक्च्युली सचित सरांनी इतका विश्वास ठेवला. तसं बघायला गेलं तर खूप मोठा सिनेमा आहे क्षणभर विश्रांती आणि सचित सरांनी तो दिग्दर्शितही केला होता. सो एका अनोळख्या मुलीवर एवढी मोठी भूमिका देऊन 4 हिरोईन्स मधली एक भूमिका होती, तर त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर. खरंच थँक्यू सो मच सर. मी नेहमी त्यांना म्हणते, मी दर गुरुपौर्णिमेला पहिला फोन सचित सरांना असतो माझा की सर जे काही माझं चाललंय ते फक्त तुमच्यामुळे आणि तुमचं फक्त आशीर्वाद असू द्या आणि लक्ष असू द्या माझ्यावर. जरा कुठे चुकले तर ऑफकोर्स ते गुरु आहेत माझे, ते मला सांगतातच फोन. असं म्हणल्यानंतर सचिन त्याच्या ते टिपिकल गालावरची खळी पाडून हसत बरं. आणि व्हॉट इज सी द हाऊ लाईफ गोज. सरांनी मला लॉन्च केलं या इंडस्ट्रीमध्ये आणि काही वर्षानंतर, अनेक वर्ष लागली मध्ये, मी त्यांच्याच ऑपोजिट त्यांची लीड म्हणून 2 सिनेमे केले आहेत मी आता, जे रिलीज व्हायचे आहेत. सो तो जो दिवस होता पहिला सेटवरचा, आणि माझं असं होतं की यार मी ज्यांनी मला सिनेमात लॉन्च केलंय त्यांची आज हिरोईन म्हणून मी उभी आहे. क्या बात. माझ्यासाठी असं होतं की ओ माय गॉड, स्वप्न आहे की सचित मध्ये आणि तुझ्यामध्ये एक साम्य काय माहितीये का? तुम्ही तसेच दिसताय जसे तेव्हा दिसत होतात ते. सचिन तर बहुतेक पॉजचं बटन दाबलंय त्याच्या. मी त्यांना नेहमी म्हणते की सर सांगा ना प्लीज काय आहे, पण खरंच ते त्यावेळेस जसे दिसायचे ते आजही तसेच दिसतो तो. म्हणूनच की काय मी त्यांच्या ऑपोजिट त्यावेळेची, आता मी ऍज अ लीड त्यांच्या ऑपोजिट आले. सो आपण एक 10 वर्ष, आजपासून 10 वर्ष मागे गेलो तर निळकंठ मास्तर ह्या सिनेमाचं नाव कदाचित काही लोकांना माहिती नसेल, पण अधीरमन झाले हे गाणं जर बघितलं तर आज युट्यूबवर, सोशल मीडियावर जवळजवळ मला असं वाटतं की खूप बिलियन्स म्हणलं तरी चालेल एवढे व्ह्यूज त्या गाण्याला आहेत. आणि आमच्या टीमनं जे रिसर्च केलं ना ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. अर्थात अजय अतुल मास्टरपीस, श्रेया घोषाल, गजेंद्र आहिर यांचे शब्द, अधीरमन झाले. तर त्या तुझ्या ऑडिशनमध्ये तू जे गाण्यावर नृत्य केलं तिथपासून तर अधीरमन झाले किती लोकांना माहीत नसेल तर त्या गाण्याची कोरिओग्राफी पूजाने केलेली आहे. अधीरमन झाले. हो सर. हो. तर ह्या गाण्याच्या आज तुम्ही बघा, हा एपिसोड तुम्ही आता बघताय, बघितल्यानंतर तुम्ही बघा ते गाणं आणि त्या गाण्याच्या खाली ज्या कमेंट्स आहेत ना त्या कमेंट्स वाचा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातून, म्हणजे पाकिस्तानमधून सुद्धा कमेंट्स आलेले आहेत. येस, सगळ्या भाषेतल्या प्रेक्षकांच्या त्याच्यावर कमेंट्स आहेत आणि त्यांनी तुझं खूप कौतुक केलंय. ओ माय गॉड. म्हणजे भारतीय सर्व भाषांमधल्या प्रेक्षकांच्या त्या कमेंट्स आहेत. हजारो कमेंट्स आहेत त्याच्यावर. हजारो कमेंट्स आहेत. आता 21,000 कमेंट्स तर काय मी वाचू शकत नाही, पण त्यातला हे जे पहिलंच आहे, तेलंगणा गाय हिअर, तेलंगणामधनं कोणीतरी कमेंट केली आहे. त्यानंतर कर्नाटकामधनं दिस इज वन ऑफ द मास्टरपीस इन माय माइंड, लव फ्रॉम कर्नाटका, आय एम फ्रॉम कर्नाटका. बघा, म्हणजे आय एम फ्रॉम तमिळनाडू, आय एम लिसनिंग दिस सॉन्ग एव्हरी डे, आय एम वॉचिंग दिस गर्ल एव्हरी डे, व्हॉट अ व्हॉइस, व्हॉट अ मेलेडी सॉन्ग. हे तुला माहिती नाही आहे, पण प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे या कलाकृतीवर. ती भाषा त्यांना समजत नाही आहे, पण अजय अतुल यांना क्रेडिट गेलंच पाहिजे, गजेंद्र आहिरे यांना क्रेडिट गेलंच पाहिजे, एंटायर टीम. पण तुझं का माहिती आहे का? बघा, आय एम फ्रॉम भजीपूर, बेंगलोर,
असं काहीतरी त्यांनी म्हटलंय. तामिळनाडू, किती 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 कमेंट आहेत वेगवेगळ्या. बेंगॉल, आय एम फ्रॉम कोलकाता, आय एम वॉचिंग दिस मराठी सॉन्ग एव्हरी डे, आय एम फ्रॉम उत्तर प्रदेश. मी या वाचणार आहेत सगळ्या कमेंट आता. तुम्ही नक्की वाचा. आपल्या गप्पा झाल्यावर मी या वाचणार आहेत सगळ्या कमेंट. तो वेगळ्या भाषेत पण कमेंट केले ते बघा. ही भाषा बघा. अय्या हो, ओ माय गॉड. असो तर, आणि म्हणून मला कौतुक का वाटतं की कला जी अशी असते बघा. आम्ही असा रिसर्च का केला, कारण ही पूजा लोकांना माहिती नाहीये. बघा, सगळ्या भाषेतला माणूस, सगळ्या धर्मातला माणूस पूजा करतो, त्याची भावना तीच असते. आणि तू ते गाणं, ते जे कोरिओग्राफ केलंयस, प्रेक्षकांना माहिती म्हणून सांगतो की त्या गाण्याची कोरिओग्राफी पूजानं केलेली आहे. पूजा, तू बोल आता. खरं ना, ह्याचं श्रेय मी गजेंद्र सरांना देईन. हे गाणं चित्रपटात नव्हतंच हा सर. हे चित्रपटाचा भागच नव्हतं. तिकडे एक सिक्वेन्स आहे ज्यात मी शेतात त्या मचाणावर उभी आहे आणि मी अशी पक्ष्यांना हुरकवण्यासाठी, तो एक सीन होता. तर कॅमेरा खाली लावलेला त्यांनी आणि सर असे मॉनिटरवर बघितलं आणि मला म्हणाले की तू खूप छान दिसतेस पूजा, आपण एक काम करूया, आपण अजय अतुलला इथे गाणं तुझ्यासाठी बनवायला सांगूया. तर मला वाटलं असंच बोलतायत ना. मी म्हटलं हा हा ओके ओके करूया करूया सर. का सांगतील सर माझ्यासाठी की एक गाणं अजय अतुल तेही करणार आहेत. आणि मी विसरून गेले सर. आणि खरंच गजेंद्र सरांनी अजय अतुलला सांगितलं अजून एक गाणं ऍड करायचं चित्रपटात, आमची अशी अशी एक अभिनेत्री आहे तिच्यावर. बरं, आता त्याचं थोडं मागे जाते मी. जेव्हा हा सिनेमा मला ऐकवला तेव्हा 2 कॅरेक्टर्स होते. एक म्हणजे मुख्य कॅरेक्टर जे नेहा महाजनने केलंय आणि दुसरं माझं, जिचं नाव आहे इंदू. तर हे 2 ऐकवले मला. तिचं जरी मुख्य पात्र असलं, मला दोन्ही ऐकवले होते त्यांनी. आणि गजेंद्र सर म्हणाले की तू ठरव तुला काय करायचंय. तर 2 मोह होते. एक होता की मुख्य पात्र करायला मिळणार, अख्खी फिल्म आपण शोल्डर करू शकू. आणि आय डोंट नो वाय, पण इंदूचं जे पात्र होतं ना ते खूपच भन्नाट होतं. तुम्ही ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना माहीत असेल. आणि सर त्यावेळेस आय एम लाईक काय करू मी, काय करू. चित्रपटाचा मुख्य पात्राचा मोह का, मला इंदू खूप अशी आकर्षित करत होते. आणि मी सरांना म्हटलं सर मला इंदू करायची. सो ते झालं. मग हे गाणं खरंच त्यांनी केलं. आणि गाणं जेव्हा मला ऐकवलं सरांनी तर मला ते फारच आवडलं गाणं. म्हटलं सर कोण गाणार आहे. श्रेया घोषाल. तर माझं असं झालं की 1 मिनिट, काय घडतंय आयुष्यात. द श्रेया घोषाल. म्हटलं ओके सर, हां करूया. कुठे करायचंय. आपण विशाळगडला आणि असं करणार आहोत. ओके सर, कोरिओग्राफर कोण आहे. कोणी नाही आहे. म्हटलं सर. ते म्हणाले हे बघ, हे गाणं इतकं प्युअर आहे ना, ऐकू प्युअर येत आहे ना तुला, मला तितकंच प्युअर ते दाखवायचं आहे. कोणी कोरिओग्राफर आत्ता आलं तर तो उगाच नृत्य टाकेल त्याच्यात आणि मग ते डान्सिकल नको आहे मला. तुझा जो एलिमेंट आहे तो अख्ख्या चित्रपटात जशी वावरली आहेस तोच एलिमेंट मला इथे हवा आहे. आपण शूटला जाऊ, तू ऐक हे गाणं, तुला जे वाटतंय ते तू कर. आणि तेच झालं सर. आम्ही जेव्हा शूट केलं, सो आम्ही असं शूट नाही केलं. आम्ही खूप छोटी टीम घेऊन गेलेलो. व्हॅनिटी व्हॅन नव्हती, काही नव्हती. आम्ही असं लोकांच्या घरी जाऊन चेंज केलंय, खाल्लंय, त्यांच्याच शेतात बसून जेवलोय, हे सगळं केलं आम्ही. सो तेव्हा सर काय करायचे, सर फ्रेम लावायचे. मला म्हणायचे हे बघ पूजा, ही फ्रेम आहे, ही वाईड आहे, ही क्लोज आहे, तुला इथे जे करायचंय ते कर. इतकं त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं होतं सर. त्यांनी अजिबात नाही सांगितलं की, त्यांनी टेक्निकली मला कधी नाही सांगितलं की अच्छा ही पहिली लाईन झाली, इथे आता दुसरी लाईन घे, असं नव्हतं. तू ठरवलंस ना की तू ही लाईन काय करणार आहेस, ही लाईन काय करणार आहेस, मला फक्त सांग की सर मी ह्या लाईनला हे करणार आहे. आम्ही असं गाणं शूट केलं आणि म्हणून कदाचित लोकांना ते इतकं आवडलंय. सो त्यात जे काही मी बागडले आहे, मी खेळले आहे, मी थोडीशी नाचले आहे, मी ज्या पद्धतीने पावसात भिजले आहे, दॅट इज ऑल नॅचरल. इनफॅक्ट सर ते सगळं ऑफकोर्स खरं लोकेशन आहे आणि पाऊस पडत होता. मला दिसतंय मी शेतात उभी आहे, भाताच्या शेतात, आणि असं बाजूने साप गेला, बेडकं गेली, आणि मुळात मी कोकणाची असल्यामुळे एक अंदाज करता येतो की विषारी आहे की बिनविषारी आहे. सो धिवड दिसला की माझा हा धिवडच आहे, हा सर शॉट रेडी असं केलंय. सो इट वॉज व्हेरी ॲडव्हेंचरस. पण गजेंद्र सरांनी त्यावेळेसच ते बघत होते, हे म्हणाले, ते म्हणाले की पूजा ह्या जागीचे दुसरी हिरोईन असती कोणी, असं पाखरू जरी अंगावर बसलं असतं तरी घाबरून गेली असती. बट आय डिडंट डू दॅट बिकॉज ऑफकोर्स मला प्राण्यांबद्दल एक विशेष कनेक्शन आहेच. सो असं गमती जमती करत आम्ही ते गाणं शूट केलं. एक शूट कुठे केलं होतं गाणं?
आम्ही विशाळगडावर शूट केलंय, विशाळगडाच्या पायथ्याशी पण केलंय, हम्म. थोडंसं माळशेज मध्ये पण केलंय वा. आणि भर पावसात केलंय. लाईक असा काळे ढग असे गर्द दाटून आले तसं मस्त शूट केलं आम्ही. एक 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 ओळ तरी म्हणते गाण्याची. एवढं सर नाही, हे बघ, एवढं तू आता ते गाणं गायला फारच कठीण हे आहे बघ. आणि मुळात श्रेया घोषाल यांनी गायलंय. सर आपल्याला कुठे प्लेबॅक करायचंय. नृत्य करू का मी? गाणं नका गायला सर. सोसला वारा मी, झेलल्या धारा मी, प्यायला पारा मी बहरले ना, गावच्या पोरानी रानाच्या मोरानी शिवारी साऱ्यांनी पाहिले ना. वा. उठली रे ऊन ही उठली रे, चालवीत सुटली रे, निलाजरी झाले रे, अधीर मन झाले. बस. मी नाही गात. वा 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 वा. किती छान गायली तू. नाही सर. अप्रतिम गायलीस तू. मग तुझं तोंड गोड केलं पाहिजे आता. आमचं एक घे तू. तुझा गोड आवडतं का तुला? मला गोड खूप आवडतं. आई शपथ. म्हणजे एका अभिनेत्रीने जे नाही केलं पाहिजे ते सगळं. आज तुझं तोंड गोड करू. आमचा मास्टर शेफ आहे दिनेश. ओके. तो आमच्याकडे येणाऱ्या गेस्टला वेगवेगळे पदार्थ बनवून पाठवत असतो. तर आज पूजा सावंत येणार आहे. तर मग तो म्हणाला की आपण चॉकलेटचं काहीतरी करूयात आणि काहीतरी त्यांनी आता हे सगळ्या पदार्थांची नावं त्यांनी आम्हाला सांगतो. पण घे प्लीज. थँक्यू दिनेश. थँक्यू. एवढी छान गायलीस तू. त्यामुळे आज तुझं आवडलं. इट इज सो गुड. थँक्यू दिनेश. काय आहे हे मला प्लीज सांग. ते आहे माझ्याकडे त्याचं नाव. मला मी भेट आणि मला चुकीचं सांग. वाचीन जरा दे रे. ओ माय गॉड. हे वा. फारच वा आहे हे चॉकलेट असल्यामुळे. दिनेश शेफ दिनेश जोशी. थँक्यू दिनेश. वा वा वा. बीटर रूट कोलेस्लो फोसेसिया. मी चुकीचं वाचत असेल. आणि चोकोलेड केक. हा चोकोलेड केक आहे. दिस इज चॉकलेट केक. सो विशेष आहे हा चॉकलेट आणि फार गोड नाहीये बरं का. हो ना. गोड आहे आणि ओके ओके आहे म्हणजे असं छान. चला. मला गिल्ट नाही येणार. सेलिब्रिटींना आवडलेला आहे चोकोलेड केक. तू एवढी गोड गायलीस आणि बघा कसं असतं. मनापासून तिची काही तयारी नव्हती काही नाही. पण ती अंतरा गायली पूर्ण गाण्याचा. मनामध्ये तिच्या ते गाणं आणि ती धून आहे. आहेच. बघ आता तुझ्याशी बोलता बोलता तू 2 वाक्य मला दिलीस अशी की तू कोकणातली आहेस. हो सर. मूळ तुझं कोकण आहे ना. आणि ॲनिमल लवर पण तू आहेस. तर मला कोकण म्हणलं की तुझ्या डोळ्यासमोर काय येतं. कोकण या असं तुला सांगितलं परीक्षेत दिला पेपर. कोकण या विषयावर एक निबंध लिहा. तर तू काय कोकणाचं वर्णन करशील. कोकण स्वर्ग आहे सर. आणि मी उगाच म्हणत नाहीये. जे कोकणात राहत आहेत त्यांना माहिती आहे कोकण काय आहे ते. आणि मी जेव्हा माझं शूट नसेल तेव्हा मी कुठेही जात नाही. मी डायरेक्ट कोकणात जाते. माझ्या कोकणच्या घरी जाते मी. कोकणात ना एक झालंय की फार पर्यटक नसल्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप अनटच्ड आहेत अजूनही. कोकणात तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही कुठे. कारण स्वच्छतेला इतकं महत्त्व आहे. निसर्गाला इतकं छान जपलं जातं आमच्याकडे. त्यामुळे कोकणात गेलं ना की असं आईकडे गेल्यासारखं वाटतं की आईच्या कुशीत असं छान शांतपणे. जे काही चाललंय ना आयुष्यात धकाधक आहे, टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, सर कोकणात गेल्यानंतर या गोष्टी गायब होतात. आपले आत्ता शहरातले जे विनाकारण खर्च आहेत तेही इतके पटकन थांबतात. आपण बघा ना घरी बसल्या बसल्या हे मागव ते मागव, हे कर ते कर. आपण आपले कपडे सुद्धा इस्त्री करायला कोणाकडे तरी देतो, त्याचा खर्च आला. मी जस्ट एक्झाम्पल सांगते. तुम्ही गावच्या घरी जाल, फक्त कोकण म्हणत नाहीये मी, इतरही ज्यांचं जिथे गाव असेल, तुम्ही गावी गेलात, तुमचे हे सगळे विनाकारण गरजाच संपतात. तुमची गरज काय आहे? चला एक तर सकाळी उठतो आपण सूर्योदयासोबत, न्याहारीला काय करायचं? ओके न्याहारी झाली, झाडांना पाणी घातलंय का? ह्याला कीड लागलीय का? चला खत घालूया आपण.
बाजारातून काय बरं, बाजार तो असतो जो काही वीकली मंगळवार किंवा शुक्रवारचा, त्यातून अख्खं सामान आणायचं असतं आणि त्यातूनच आणायचं असतं. मग त्याचं प्लॅनिंग ते पुरवून पुरवून वापरायचं. पुरून पुरून वापरायचं. आणि एक तर शुद्ध जेवण, शुद्ध हवा, आणि जसं निसर्गाने माणसाला दैनंदिन व्यवहार दिलाय आखून की सूर्योदयाला उठा, सूर्यास्तानंतर निजा, हे बरोबर ना 1-2 दिवसांनी तुमचं ते लाईफस्टाईल मॅच होतं घरात त्या गावी गेल्यावर. सो मला ते फार आवडतं. कोकणात कुठलं गाव तुझं? सिंधुदुर्गात कट्टा बाजार जो आहे त्याच्याजवळ कुणकवळे नावाचं गाव आहे माझं. So मी कट्टा कुणकवळे असं म्हणतो. सो सिंधुदुर्गातली आहे मी मग basically. तू कोकणातली भाषा, मालवणी आमची भाषा. मालवणी बोलतेस तू? मालवणी येता माका? मालवणची चेडू असं आहे मी. मालवणची चेडू असा. मग काय मला 1-2 लाईन्स शिकव ना मालवणीच्या, काय बोलायला पाहिजे? बेसिक तर हेच आहे की माका मालवणी येता. मका मालवणी येता. माझं नाव पूजा. माझं नाव विनोद. मका मालवणी आवडता. तुका काय भया जेवूक? माका जेवूक दे केक. केक वयो तुका? काय? असं फार गोड मालवणी आमची. ते मालवणी भाषा ना बोलताना आता तू एक त्याला एक असा लहेजा आहे, ते ना असं डोक्यावरून हात फिरून बोलण्यासारखं बोलतात. आणि कोकणात गेल्यानंतर ना आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आजी जेव्हा थोपटून गोष्ट सांगते रात्रीची आणि आपल्याला नकळत झोप लागते, तसं गावी असतं. खरंच तसं गावी असतं. गावचं विहिरीचं पाणी प्यायल्यावरच जे अचानक असं होतं की हे ओके, हे काय आहे असं जे होतं. किती चांगलं, हे फार भारी आहे. मग गाव माझं मराठवाड्यात असो, माझं विदर्भात असो, माझं कुठेही असो, पश्चिम महाराष्ट्रात असो, उत्तर महाराष्ट्रात कुठल्याही गावी असो, पण अगदी धुळे जळगाव पर्यंत आमच्या शहरातला माणूस गावाला गेला की ही जी बोलते ना, ह्या सगळ्या भावना सगळ्यांना लागू होतात. हो. आणि ते जपलं पण पाहिजे ना सर. आता मी पण वर्षातून 2-3दा गावी जाते. हे महत्वाचं आहे. कुठलंही गाव असो ते जपलं ना, तर तुम्ही जर गावाला प्रेम दिलं तर ते तुम्हाला दुप्पट तिप्पट प्रेम परत करेल. गाव तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला चांगले विचार देईल, तुम्हाला माणूस म्हणून असं सक्षम बनवेल. थोडं गावाला जपायला पाहिजे आता आपण. क्या बात आहे. अवधूत गुप्ते, तुम्ही जर हा इंटरव्ह्यू पाहत असाल तर तुमचं एक गाणं मला इथे आठवलं. काय सांगू राणी मला गाव सुटना. तर ते गावाची मजाच वेगळी. आज आपण मुंबईमध्ये काम करतो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये गावाकडून अनेक तरुण तरुणी शिकायला येतात, कामधंद्याला येतात, आणि आपले आई वडील, घरची सगळी माणसं आणि आपलं जुनं कौलारू घर हे गावाला आपली वाट बघत असतं. पूजा सांगते ते जरूर ऐका. आरपार विचार आहे अगदी, की आपल्या गावाला आपण जपलं पाहिजे, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, खरंच, आणि आपले पाय आपल्या गावाच्या मातीला लागले पाहिजेत. येस सर. आणि पूजा, मगाशी बोलत असताना तू तुझ्या गाण्याच्या कोरिओग्राफी करताना शेतामध्ये उभी असताना शेजारून एक साप जातोय, बेडूकच जातोय, पण साप आणि बेडूक, पाल, उंदीर असं म्हणल्यानंतर त्याच्या सोबत थेट किंचाळ्या. मला खूप असं होतं. हो. पण तुला काही सापाची वगैरे भीती नाही वाटत? नाही सर. हे काय आहे तुझं प्राणीप्रेम? खूप मुलाखतींमधून पण किंवा खूप ठिकाणी मित्रांनी पण सांगितलं की पूजाला प्राण्यांबद्दल एक विशेष प्रेम आहे. हो. मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं, त्यामुळे मी माझ्या अभ्यासात झुओलॉजी घेतलं होतं, झुओलॉजी आणि बॉटनी घेतलं होतं. त्यामुळे ह्या मागचा अभ्यास थोडा माझा आहे स्ट्रॉंग. मी ओळखू शकते काय काय आहेत. आणि झुओलॉजीमध्ये भरपूर मग ते हाताळले पण आहेत मी प्राणी. सो भीती तेव्हाच गेली होती. आणि लहानपणापासून विविध प्रकारचे साप, बेडकं कोकणातच पाहिले आहेत मी, तर ती भीती कधीच नव्हती त्याची. कोकणात तू काय काय करतेस? कोकणात मी जवळपास सगळंच करते जे गावची माणसं करतात ते. आता आमच्याकडे कुठली गाय आणि म्हस नाहीये, ते जर असतं तर कदाचित जास्त वेळ मी तुम्हाला कोकणातच दिसले असते. पण मग तू जमीन सारवायला वगैरे? पण हो, शेण सारवणं जे असतं ते पण आमच्या घरी होतं. आम्ही आता जी काही झाडं लावली आहेत, आमचं एक असं आहे की आम्ही कुठलंही केमिकल खत वापरणार नाही त्याच्यात. सो आता जी काही आमच्याकडे कलमं आहेत, फणसाची झाडं आहेत, सगळी सेंद्रिय खत आम्ही वापरतो.
ते काही जुन्या ट्रिक्स असतात बघा की रान वाढतं खूप आणि मग जेव्हा पाऊस गेल्यानंतर ते जे वाढलेलं रान असं 8-8 फुटी रान असतं ते मग वाळतं. ते वाळल्यावर ब्राऊन झालं की ते आयदर कट करायचं किंवा तसंच ठेवायचं. त्याला ऊन लागू द्यायचं. ते ऊन लागून असं कडक झालं पाहिजे, इतकं कडक की ते असं घेतलं की असा चुरा झाला पाहिजे. मग ते गोळा करायचं, खड्डा खणायचा, त्यात ते सगळा सुका चारा टाकायचा जो असा कडकडीत उन्हात झालाय. त्याच्यावर पप्पांना माहितीये काय ते, आय थिंक थोडंसं ताक टाकायचं, पाणी, अजून 1-2 प्रकार टाकून ते झाकून टाकायचं मातीत. आणि मग जवळपास 1 महिना 1.5 महिन्यांनी परत ती माती काढायची आणि असा भुसा होतो आणि ते ऍक्च्युअली इतकं नॅचरल खत असतं. ते मग आम्ही कलमांना आणि घालतो. आणि आमच्या गावाच्या घराच्या बाजूने पण जेव्हा शेळ्यांचा कळप जात असतो ना, कोणीतरी घेऊन जात असतात, मग त्या शेतकऱ्याला थोडेसे पैसे द्यायसाठी म्हणायचे जरा थांबव, कळपाला आमच्या इकडे आण. मग ते कळप आपल्याकडे येतो, मग तो खातो, मग ते तिकडे लेंड्या देतात. आणि मग तो कळप गेला दिवसभर चरून की मग आपण त्या लेंड्या गोळा करायच्या. ते झालं लेंडी खत. ते थोडं गरम असतं झाडांसाठी, पण ते माहीत थोडंच टाकायचं. ते हे सगळं करते मी. सगळं होतं. हे बघा की हे इतकी नॅचरल पूजा का आहे, कारण ती निसर्गाच्या सानिध्यात असते आणि निसर्गाच्या इतकी जवळ असते की तिच्या बोलण्यातून पण कळतंय ना की ती ते जगतीये आणि मातीशी इतका थेट संपर्क. आणि मध्येच तिने पप्पांचं नाव घेतलं, तर मी ते पप्पांकडे येतोच आहे. तुझ्या बाबांचं, तुझे बाबा पण सिनेमा इंडस्ट्रीत किंवा नाटक इंडस्ट्रीमध्ये आहेत. माझे बाबा मुळात ऍक्टर आहेत. अच्छा. नाटकात भरपूर काम केलंय पप्पांनी. म्हणजे अनेक अशी नाटकं आहेत ज्यांचे रिहर्सल्स घरी व्हायच्या. प्रियदर्शन जाधव, विजय कदम, या सगळ्या ग्रुपमध्ये पप्पा होते नेहमी. पप्पांचं नाव सांग, लोकांना तुझ्या पप्पांचं नाव माहिती पाहिजे. विलास सावंत नाव आहे त्यांचं. आणि ते मुळात ऍक्टर आहे, त्यामुळे ते रक्तात आहे सगळं. आणि त्यांनी खूप काम केलंय. फक्त त्यांनी कसं फॅमिलीची जबाबदारी म्हणून नोकरी सुद्धा केली. सो नोकरी सांभाळून ते करायचे. कुठे नोकरी त्यांची? मुंबई पोर्ट ट्रस्टला पप्पा कामाला होते. नंतर VRS घेतला त्यांनी. पण नोकरी सांभाळून पप्पांनी केलं, त्यामुळे त्यांना पूर्ण लक्ष नाही देता आलं या क्षेत्राकडे. पण आय थिंक त्यांचं स्वप्न मला जरा सांग ना तुझ्या, काय कसा माणूस आहे विलास सावंत? त्यांचं वर्णन कसं करशील तू? तसं बघायला गेलं तर माझी रेप्लिका आहेत ते. म्हणजे मी त्यांची रेप्लिका आहे असं स्वभावाने मी म्हणेन. अत्यंत मनाने स्ट्रॉंग, तितकेच हळवे आणि कुठलीही जबाबदारी अगदी आरामात झेलणारे, पेलणारे असे पप्पा आहेत. आणि ऑलवेज सॉफ्ट स्पोकन, खूप कमी बोलणारे. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघून मी आयुष्य जगायला शिकले असं मला वाटतं. की कुठलाही कितीही मोठं संकट आलं तरीही मार्ग कसा शोधायचा, किंवा चल ना, लाईफ तर संपत नाही ना इकडे, बघूया काय होतंय. हा जो ॲटिट्यूड आय थिंक पप्पांकडून आला मला. त्यामुळे खूप काही शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून. अजूनही फॉलो करते मी ते. पूजाचे बाबा विलास सावंत कोकणातलाच माणूस आहे म्हणजे टिपिकल कोकणातली व्यक्ती आहेत ते. सो हे सगळं जे ज्ञान आहे ते पप्पांकडूनच आलंय मला. आजही आम्ही जी फळझाडं लावली आहेत, आंबे, फणस, ते सगळ्या पक्ष्यांसाठी ओपन आहेत. आम्ही जाळी नाही लावत. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही फळझाडं लावणार, फळ आलं की त्या पक्ष्यांनी येऊन खाऊन जायचं, त्यांचंच येते. तसं काही नाही आमच्यासाठी आंबे द्या वगैरे. बरं, लावलेच इतके की आम्हाला मिळतात आंबे, पण असा काही अट्टहास नाहीये की बाकीच्यांनी खायचं नाही. सो खारुताई म्हणा, साप म्हणा, पक्षी म्हणा, आमच्याकडे येतात. हो का? हो हो हो. मोरही येतो आमच्या अंगणात. काय सांगते? खारुताई वगैरे तू असं कधी हातावर घेतलीस अशी? सर, खारुताईंची पिल्लं तर मी एवढी रेस्क्यू केली आहेत. आत्ता माझ्या घरी एक खारुताईचं पिल्लू आहे जे मला सापडलंय. झाडं पडल्यावर त्यात घरटं असतात ना खारुताईंची, त्यात खूप सारी पिल्लं असतात. आणि मग ती खारुताई जी आहे आई, ती त्यांना परत नाही घेऊन जाऊ शकत. असे केवढे रेस्क्यू केले आहेत. काय सांगते? माझ्या बहिणीने सुद्धा. सो माझ्या बहिणींना मी स्क्विरलची आई म्हणते, कारण ती खूप छान ट्रेंड आहे. रुची. काय तुझ्या बहिणीचं नाव? रुचिरा सावंत. ती आता एका NGOशी पण कनेक्टेड आहे. माझ्यापेक्षा जास्त प्राण्यांची सेवा ती करते. बरं. ती पूर्णपणे ह्या क्षेत्रात आहे. अडॉप्शन, रेस्क्यू. तिच्याकडे आता पर्ल फाउंडेशनचं ते सर्टिफिकेट सुद्धा आहे की समजा कोणी कुठल्या प्राण्यावर अत्याचार करत असेल तर ही लीगल ऍक्शन घेऊ शकते त्या माणसावर. सो जास्त फोर्सफुली ती आहे या क्षेत्रात माझ्या. पण मग कधी तू साप वगैरे हाताळलायस का? हो सर, हो हो हो. मला
विषारी साप हाताळण्याचं प्रशिक्षण नाहीये, मला ते घ्यायचंय, हम्म. पण मला आई बाबा घेऊ देत नाहीयेत ते. का? कारण मी पकडायला जाणार विषारी साप एकदा प्रशिक्षण घेतलं की. पण माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे की आवड म्हणून साप पकडायला जाऊ नका, तितकंच डेंजरस आहे ते. बऱ्याच लोकांचे प्राणही गेलेत त्याच्यात साप चावून. सो प्रॉपर प्रशिक्षण असेल विषारी साप कसा पकडायचा तरच पकडायला जा. इट इज व्हेरी डेंजरस. सापांना गंध म्हणजे काय वासावरून का काय हीट वरून कळतं सर त्यांना. एकतर जमिनीवर असतात ते, त्यामुळे जमिनीवरून व्हायब्रेशन्स वरून ते ओळखतात. आणि हीट सेन्स करण्यात ते फारच तरबेज आहे. दिसतं त्यांना वेगळ्या कलर्स मध्ये दिसतं, पण हीट आणि व्हायब्रेशन्स वर ते हे करतात. दिसतं त्यांना, पण एका वेगळ्या कलर मध्ये त्यांचं विजन आहे. अच्छा. आणि मस्त प्राणी हो साप. का आपण साप बघितला की मारायला जातो मला कळत का नाही. असेल असं? एक भीती आहे लोकांना, कारण थोडा वेगळा दिसणारा प्राणी आहे. पण जोपर्यंत आपण त्याला काही करत नाही तोपर्यंत तो आपल्याला काही करत नाही. कुठलाही साप कोणीतरी झोपलंय आणि झोपेत येऊन चावून गेलं असं कधीच नाही झालं. अच्छा. त्याला जेव्हा धोका फील होतो तेव्हाच तो पण दंश मग करतो. जसं तू शेतामध्ये शूटिंग करत असताना शेजारून साप गेला, असं जर का कोणीही एखादी महिला, एखादा माझ्यासारखा माणूस कोणी अचानक साप असा दिसला शेजारी, तर त्यानं तो आपण नॅचरल आहे ना, पटकन घाबरतो. हो नॅचरल आहे ते. तर अशा वेळेला माणसांनी काय केलं पाहिजे? तुम्ही घाबरू शकता, तुम्ही किंचाळू शकता, फक्त त्याला मारू नका. आता इतके सर्पमित्र आहेत ना आजूबाजूला. तुम्ही साधं गुगल जरी केलं की आय वॉन्ट अ नंबर ऑफ अ स्नेक कॅचर, तरीही 100 नंबर येतात. इतकी माणसं माझ्यासारखी आहेत ज्यांना सापांना वाचवायचं. एक फोन करा, जवळपास 100% कोणीतरी सर्पमित्र असेल, तो त्या सापाला येऊन घेऊन जाईल. तोपर्यंत तो काय तुम्हाला करणार नाही. प्लीज मारू नका, प्लीज मारू नका. मी काही व्हिडिओज बघते ना आणि मला इतका त्रास होतो. मला असं होतं की ज्या महादेवाची तुम्ही पूजा करताय त्याच्या गळ्यात बसलेला साप आहे तो. तुम्ही त्याला दिसला की डोंट डू दॅट प्लीज. माझी खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्हाला नाही सर्पमित्राचा नंबर मिळाला, आत्ता माझं जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावर DM करा. कोणी ना कोणीतरी तो मेसेज बघेल अँड समवन विल सेंड हेल्प टू देम. सो प्लीज वा. घाबरू नका सापांना, त्या फ्रेंड्स. पूजाने जे आवाहन केलंय की कुठल्याही प्राणीमात्रांना प्रेम करा, त्यांच्यावर रागवू नका, त्यांना मारू नका. गुड. सो हे सगळं करत असताना आता तुझं एवढं प्राणीप्रेम आहे, म्हणजे तू ॲक्ट्रेस पण आहेस, डान्सर आहेस. मला असं वाटतं की गाण्याचं थोडंसं तू लक्ष दिलंस तर तू गायिका पण होऊ शकशील बरं का. काय हरकत आहे व्हायला. तर कोरिओग्राफर पण आहे आणि प्राणीमित्र पण आहे. पण जर का तुला असं ऑप्शन दिला असता की अभिनेत्री किंवा ॲनिमल लवर किंवा हे ॲनिमल रेस्क्यू या क्षेत्राव्यतिरिक्त आणखीन तुला काय व्हायला आवडलं असतं तुझ्या करिअरमध्ये, लाईफमध्ये? बापरे. बघ आता तुझा स्वभाव पाहता कणखर असा एकदम. प्राण्यांची डॉक्टर प्लॅन A होता. प्लॅन B वॉज ॲक्ट्रेस किंवा असा थर्ड सर प्लॅन नव्हता. पण ना मला कुठला तरी युनिफॉर्म आवडला असता. आयदर आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स किंवा कुठला तरी युनिफॉर्म. वा. म्हणजे तू पोलिसात पण जाऊ शकते. ऑफकोर्स पोलीस. या. वा वा. आणि मला आकर्षण आहेच थोडं युनिफॉर्मचं, कारण त्यांची शिस्त, त्यांचं लाईफ इट्स व्हेरी फॅसिनेटिंग. हो. नाही, आणि तू एक अतिशय कर्तबगार अधिकारी नक्की झाली असतीस. एकंदर तुझी पर्सनॅलिटी, तुझी हाईट आणि एकंदर तुझं सगळं हे पाहता बेसिकली एक सेल्फ डिसिप्लिन तुझ्यामध्ये आहे असं मी येस सर आहे. आय अग्री. डिनाय नाही करणार ते. मग समजा तू पोलीस ऑफिसर झाली असतीस समजा, तर समाजातल्या कुठल्या दुष्ट प्रवृत्तींना तुला पकडावं असं वाटलं असतं, किंवा तू समाजातला कुठला असा जो चुकीची गोष्ट आहे जी तुला दुरुस्त करावीशी वाटली असते? 2 गोष्टी प्रकर्षाने. एक म्हणजे आपल्याकडे ॲनिमल क्रुएल्टीवर असा स्ट्रॉंग लॉच नाहीये. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्राण्याला समजा दुखापत केलीत आणि कोणीतरी तुमच्यावर केस केली तर तुम्ही 50 रुपये, फक्त 50 रुपये दंड भरून पोलीस स्टेशनमधून बाहेर येऊ शकता. इतकं इझी आहे. तो एक झाला, ते मी कदाचित चेंज करेन. आणि दुसरं सर, सॅडली आता ज्या पद्धतीच्या घटना अजूनही भारतात घडत आहेत, स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी लॉ स्ट्रॉंग
मी केला असता सर. म्हणजे लॉ जर स्ट्रॉंग, म्हणजे शिक्षा जर कडक असेल तर कदाचित जो गुन्हा करणार असेल कदाचित तो विचार करेल की नाही ही शिक्षा इतकी तात्काळ आणि इतकी एवढी भयानक शिक्षा आहे तर मी त्या स्त्रीला हात नाही लावणार. ही भीती गुन्हेगाराला जर असेल तर कदाचित काही पर्सेंटेज खूपच कमी होईल त्या गुन्ह्याचं प्रमाण, ज्या गुन्ह्याबद्दल मी बोलते. आय होप यू अंडरस्टँड. येस. सो आय थिंक लॉ जर शिक्षा आपली स्ट्रॉंग असेल ना त्या पर्टिक्युलर गुन्ह्यासाठी, त्याच्यावर मी केलं असतं काम थोडं. नक्कीच. तिचा पूजाचा सिनेमा येतोय आणि त्या सिनेमामध्ये तू पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केलेली आहेस. तर हे तुला त्याच्यात उपयोग झाला असेल. येस सर. त्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दलही तू सांग काय. सर जसं मी म्हणाले की मला युनिफॉर्म बद्दल आकर्षण होतं. मला अभिनेत्री झाल्यावर मला एकतर वेगवेगळे रोल करायचे होते. त्यात एक होतं की एक युनिफॉर्मचा आला पाहिजे, नेव्ही ऑफिसर और आर्मी ऑफिसर और पोलीस इन्स्पेक्टर. आणि सालबर्डीच्या निमित्तानं ते झालं. रमेश चौधरींनी मला फोन केला आणि म्हणाले असं असं आहे, PI मनोरमा प्रधानचं कॅरेक्टर आहे. एक तर नाव पण इतकं छान आहे. म्हटलं ओ माय गॉड, आय थिंक हा माझा सिनेमा आहे. सो मी मग नंतर स्क्रिप्ट वाचली आणि मग तातडीने होकार दिला या अख्ख्या सिनेमाला मी यासाठी. सो आय एम व्हेरी हॅपी आफ्टर वेअरिंग अ युनिफॉर्म. सालबर्डी नावाचा मराठी सिनेमा आहे. मनोरमा प्रधान नावाची पोलीस इन्स्पेक्टर, कर्तबगार पोलीस इन्स्पेक्टर, इतकी ती गोड असणारी आणि अतिशय गोड लाघवी अशी पूजा आहे. पण त्याच्यामध्ये अशी तुम्हाला एकदम कर्तबगार पोलीस ऑफिसर बघायला मिळणार आहे. त्यामुळे नाही गोड हसायला दिलं मला कोणी. नाही ना. नाही तिथे गोड नाही, पण तिथे ती कर्तबगार आणि अतिशय कर्मठ अशी पोलीस ऑफिसर असणार आहे. थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा. आरपारच्या माध्यमातून मी आवाहन करतो सर्व प्रेक्षकांना की तिचा सालबर्डी नावाचा सिनेमा आहे, नक्की बघा. तिचे खूप सिनेमे लाईन अप आहेत. म्हणजे पूजा सत्र असं सगळं आता पुढच्या 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पूजा, सिनेमा इंडस्ट्री आणि म्हणजे सध्या तू बघ, टेलिव्हिजन तर तुला कमीच बघायला मिळत असेल, पण तू डान्स रियालिटी शो मध्ये पण मला असं वाटतं की बुगी बुगी मध्ये तू होतीस ना. ज्यांनी कोणी बुगी वुगी शो पाहिला असेल ना, नका बघू प्लीज. नका बघू. का असं तुम्ही का क्षणभर विश्रांतीपर्यंत ठीक होतं. नाही होते असं शाळेत होते मी. आय नो, बट एक लक्षात घे की ते खूप ना तुझं निरागस वय होतं आणि त्या निरागस वयामध्ये आजही आत्ताही तू या वयात देखील तुझं निरागस असणं हे खूप समोरच्या माणसाला आश्वस्त करतं, माहितीये का. आणि आय एम शुअर तुझे को आर्टिस्ट तुला हे कॉम्प्लिमेंट नक्की देत असते. हो. वैभव म्हणतो ना, वैभव तत्वादी, तर म्हणतो लोकांना वाटतं की सावंत खूप फेक गोड वागते, पण ती तशीच आहे, ती तशीच बोलते. सो त्यालाही असं वाटायचं की आधी ही किती फेक आहे, इतकं कसं हे, पण त्याला नंतर इव्हेंच्युअली कळलं. वैभव तत्ववादी, मी तुला माझी वैभवची आठवण सांगू. पुण्यामध्ये फिरोदिया करंडक नावाची एक स्पर्धा होते. एक्झॅक्टली. COEP मध्ये होता तो, इफ आय एम नॉट रॉंग. COEP, करेक्ट. आणि मी वैभवची एकांकिका पाहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते शॅडो प्ले वगैरे असं काय केलं होतं आणि त्यांनी डान्स, त्या एकांकिकेमध्ये त्यांनी डान्स केला होता. आणि मी ती एकांकिका यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बहुतेक कोथरूडला पाहिली होती, इफ आय एम नॉट रॉंग. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की हा कोण मुलगा आहे, हा भारी आहे, मस्त आहे. आणि नंतर मला डायरेक्ट तो मालिकेत दिसला, मग सिनेमे त्याचे, आणि म्हटलं अरे हा वैभव वॉज अ फिरोदिया स्टार. वैभव वॉज व्हेरी फेमस. आणि त्यानंतर पण त्याचं जे विजन आहे ना सर, मी बघितलं, ही इज व्हेरी फोकस्ड. म्हणजे आम्ही सगळेच, आमचं जे मित्रमंडळ आहे तुम्ही बघाल, सगळे ही फोकस्ड आहेत, शेपमध्ये आहेत, छान काम करतायत. वैभव, भूषण प्रधान, ही सगळी पोरं बघितली ना. तर पण वैभवची तुझी खूप चांगली खूप चांगली. म्हणजे खूप प्रेक्षकांना असं वाटायचं की अरे ते दोघे दे आर टुगेदर. आणि ते पण तुमची मैत्री खूप निर्मळ, प्रेमळ आणि खूप छान मैत्री आहे. वैभव, तू पण चांगलं काम करतोयस, तू असंच काम करत राहा. वैभवला तू काय सांगशील, सल्ला देशील काय? नाही, वैभवला सल्ला नाही देणार, कारण का ती वर्ष निघून गेली जे आम्ही एकमेकांना सल्ले द्यायचो. आता आम्ही एकमेकांना इतके कळलोय की आता काही सांगायची गरज नाहीये. पण एक
म्हणतात ना एक काळजीचा जो फोन असतो तो नेहमी आमच्यामध्ये नेहमी होतो. कारण का त्याला बरोबर ते दिसतं काही व्हिडिओजमध्ये माझ्या की सावंत स्ट्रेस दिसतेस थोडं काय काय आहे का. सेम मलाही तसं होतं की कन्फ्युज आहेस का थोडा तू काय जरा गडबड होते. सो हे आम्हाला आता सोशल मीडियावरून एकमेकांचं कळायला लागलंय की काय स्टेटस आहे. इतकं आम्ही आता एकमेकांना काय ओळखतो. सांगते? हा त्यामुळे असं सल्ला तर काय नथिंग, पण वी नो इच अदर सो वेल. इतकी छान एक मित्र आणि मैत्रीण, बघा फक्त मित्र आणि मैत्रीण, हो. नॉट मोर दॅन दॅट. हो एक्झॅक्टली. ह्या केमिस्ट्री बद्दल काय बोलशील तू? मी तेच म्हणते की लोकांना नेहमी असं वाटतं की मित्र आणि मुलगा आणि मुलगीमध्ये फक्त मैत्री नसू शकते. हे मी वाक्य बऱ्याचदा ऐकलंय आणि मी बऱ्याचदा असं म्हटलंय की अरे हे माझ्या बाबतीत नाही झालं. माझे सगळेच मित्र इतके प्युअर आणि निखळ मैत्री. मला असं वाटतं ना मुली मुलींच्या मैत्रीपेक्षा मुलगी आणि मुलाची जी मैत्री असते ना ती जास्त निखळ आणि स्ट्रॉंग असते. आणि हे माझ्या बाबतीत मी खूप लकी आहे सर त्या बाबतीत. खूप महत्वाचं बोलतीस तू. हो हो माझे सगळे मित्र एकतर एकाच क्षेत्रात असल्यामुळे आमच्या सगळ्यांचे विचार सेम आहेत. आमच्या सगळ्यांचे मे बी प्रॉब्लेम्स पण सेम होते. आमच्या सगळ्यांचे सोल्युशन्स पण एकमेकांसोबत सेम होते. सो मी खूप लकी आहे की एकतर ह्या चित्रपटसृष्टीत असे काही मित्र मला मिळाले आहेत जे आता फॅमिली आहेत. म्हणजे मित्र नाही म्हणू शकत त्यांना मी. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड टू हॅव ऑल ऑफ देम इन माय लाईफ. मित्र असणं आयुष्यात किती महत्वाचं असतं. हो सर. खूप महत्वाचं. मला हा पूजाचा थॉट खूप आवडला. म्हणून मला ही जनरेशन का आवडते, कारण ह्या जनरेशननी टेक्नॉलॉजी आली आणि टेक्नॉलॉजी टेक ओव्हर केला. टेक ओव्हर कसं केला ते हो. 90s मध्ये जन्म ज्यांचा झालेला आहे त्या पिढीनी आणि 90s ही पिढी ज्यांनी पाहिलंय त्याच्यामध्ये नाती पण बदलताना पाहिली आहेत तुम्ही. किती नाती फास्ट बदलत जात आहेत. आज माणसाचं स्पीड वाढलाय जगण्याचा. हो सर. याच्यामध्ये नात्यांचा पण स्पीड बघताय की कशा पद्धतीनं आता कोणासाठी कोणाला वेळ राहिलेला नाही, ठहराव नाही आहे, फास्ट लाईफ झालेलं आहे. आणि मोबाईल नसताना म्हणजे हिच्या घरी लँडलाईनवर फोन आला होता पहिल्या सिनेमाच्या ऑडिशन किंवा सिलेक्शनसाठी. तिथपासून आता आपण वेगवेगळ्या ॲप्सच्या जमान्यामध्ये आलेलं आहे. एवढं सगळं तू पाहिलेलं आहेस. ह्या सगळ्या गप्पा मारताना मगाचा जो विषय काढला होता की बुगी बुगी, त्या बुगी बुगीपासून तुझं करिअर म्हणजे करिअर म्हणण्यापेक्षा तू एक डान्स शो, जो मोठा डान्स शो होता तो बुगी बुगी. आणि मला वाटतं जावेद जाफरी अजूनही तसेच आहेत. हो ना. ओ गॉड मला भेटायचं आहे त्यांना. तसेच. तुझा काय अनुभव त्यांच्याशी होता काही, म्हणजे त्यांच्याशी कधी तेव्हा बोलता तुला आलं किंवा काय? हो त्यांना आठवणार नाही आता पण ते खूपच त्यांना आवडले होते माझे सगळे परफॉर्मन्सेस. आणि ते सेम म्हणाले होते की आप बहुत इनोसेंट हो, आपका जो इनोसेंस है ना वो परफॉर्मन्स में उतर के आता है. असं मला वाक्य आठवतं त्यांचं. आणि मी तेव्हा स्टेजवर त्यांना म्हणाले होते की मला ह्याच फील्डमध्ये काहीतरी करायचंय. अच्छा. आयदर ॲक्ट्रेस, आयदर कोरिओग्राफर किंवा डान्सर, असं मला ह्याच्यातच करायचं असं मी त्यांना स्टेजवर म्हटलं होतं. आणि आम्ही टॉप 5 मध्ये माझं सिलेक्शन झालेलं. चॅम्पियनशिप होती 2006 समथिंग. आणि तेव्हा धर्मेश होता जो आता ही द स्टार. तो तेव्हा आमच्यासोबत त्या 5 जणांमध्ये धर्मेश होता. धर्मेशची आणि माझी ओळख तेव्हापासूनची. आणि धर्मेश वॉज द विनर ऑफ दॅट चॅम्पियनशिप. आणि आशिष पाटील सुद्धा त्या बॅच मध्ये होता. सो आशिष पाटील, मी आणि धर्मेश आम्ही सेम बॅच मध्ये होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना बघत आलोय, आम्ही ग्रोथ पाहिली आहे. सो या इट इज व्हेरी मेस्मरायझिंग. सो जावेद जाफरी, अगेन कमिंग बॅक टू हिम, आत्ता पण एकतर त्यांचं ज्ञान, नॉलेज जे आहे ना त्यांच्याकडे फार कमी लोकांकडे आहे बघा. एकतर उत्कृष्ट डान्सर आहेत ते. आणि आत्ता पण जेव्हा काही व्हिडिओज त्यांचे येतात, त्यांच्या मुलाबरोबर ते परफॉर्म करतात, माझं तरी लक्ष मुलाकडे जात नाही, आपण जावेद जाफरीकडे. त्यांच्या ऑरामध्येच आहे ना. काय अजूनही नाचतात ते. ही इज अमेझिंग. ज्या पद्धतीने त्यावेळेस आम्हा सगळ्यांना ते इन्स्पायर करायचे ना, कमालच होतं ते. तो रियालिटी शो वेगळा आणि बाकीचे रियालिटी शो वेगळे. ते पाहिलंच जायचं ना. आणि प्युअर. पुन्हा मी तेच म्हणतो की त्या काळातल्या मुलांनी म्हणजे हे प्रायव्हेट चॅनल्स त्याच काळात आले. दूरदर्शनवरून नंतर मग झी, सोनी हे चॅनल्स आले. आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर किंवा कोणाकडे गेल्यानंतर सगळ्यांनी तेच पाहिलेलं असायचं. बरोबर, करेक्ट टॉपिक आहे हा.
त्यामुळे सगळेजण त्याच्याबद्दलच बोलायचं. आज आपण सगळेजण टीव्हीवरून एकतर मोबाईलकडे शिफ्ट झालोय किंवा OTTला शिफ्ट झालोय, त्यामुळे प्रत्येक जण वेगळं काहीतरी पाहतं, त्यामुळे कॉमन असं बोलण्याचा विषयच राहिलेला. सगळेजण पाहतात आणि सगळ्यांना म्हणायचं पण असतं, सगळ्यांना स्वतःचं ओपिनियन द्यायचंच असतं, कारण आता ऑप्शन आहे ना तो. खरंय, कोणी विचारलं नाही तरी मत द्यायचं, हे माझं मत आहे. खरंय खरंय खरंय. ऍक्च्युली बघा, मीडिया बदलला. प्रिंट मीडिया किंवा टेलिव्हिजन मीडिया असताना प्रेक्षकांना किंवा नागरिकांना कोणाबद्दल काय म्हणायचं हे त्यांच्यात बोलायचे ते. आता तुमच्या हातात आहे ते सडी तोडा. आता तो ऑप्शन आहे आता, पण ती दुधारी तलवार आहे. जसं आपण मगाशी तुझ्या गाण्याच्या कमेंट्स वाचल्या, तू आता वाचणार आहेस. करेक्ट. तर सुखावून जाशील तू ते, कारण त्याच्यात वाईट कुणीच लिहिलेलं नाहीये. मला वाचायचं ही प्युरिटी आहे. हे किती रेअर आहे की कोणी काही निगेटिव्ह लिहिलं नाही आजकालच्या जगात. हे किती दुर्मिळ आहे. तर मी वाचेन आता त्या. नाही, परत मी तुला तेच सांगतो की तुझं अपब्रिंगिंग, तुझं बालपण, तुझ्या चाळीतले संस्कार, तुझ्या कॉलनीतले संस्कार, तुझं लहानपणीचं शाळा, शाळेतल्या शिक्षिका, संस्कृत, तुझं डान्स, आई, बाबा, तुझी बहीण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना बोलता येत नाही पण फक्त प्रेम करता येतं असे प्राणी. माझे प्राणी. असं सगळ्याचं मिश्रण पूजामध्ये आहे. आणि अनेक लोकांची क्रश असलेली पूजा 2024 मध्ये त्यांनी लग्न केलं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद सर. काय तुझ्या जोडीदाराबद्दल काय सांगशील? आमचं अरेंज मॅरेज झालं. आई वडिलांनी स्थळ शोधलं होतं ते, आणि ते स्थळ शोधतच होते माझ्यासाठी, बिकॉज त्यांना कळलं होतं माझ्याकडून काय होणार नाही. तर त्यांना सिद्धेश फार आवडला होता. सो आई आणि माझी बहीण रुची, त्यांनी मला सगळ्यात अगोदर त्याचा फोटो दाखवला आणि मला फोटो बघून आवडले ते. म्हणजे छान आहे, म्हणजे करू शकतो, एक फोन करायला काय हरकत आहे, असं करून मी फोन. तू लाजलीस आता त्यांचं नाव घेताना. सो ऑफकोर्स. तर मग मी फोन केला होता पहिला त्यांना, आणि सिद्धेश चव्हाण. आणि त्या फोन नंतर आम्ही बराच वेळ घेतला एकमेकांना जाणून घ्यायचा. आम्ही जवळपास 1.5 वर्ष टच मध्ये होतो, फोनवर बोलायचो. आणि त्यावेळेस दोन्हीही फॅमिलीजनी फोर्स नाही केला की अरेंज मॅरेज आहे तर लग्न करा, कशाला, असं काही केलं. पण मग तो कुठे? आता सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तो भारतातच होता. एक 3-4 वर्षापूर्वी त्याला बेटर अपॉर्च्युनिटी मिळाली. तर तो बोलणं चालू होतं तेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये? तेव्हा ऑस्ट्रेलियातच होता तो. तेव्हा त्याला जाऊन काहीतरी जस्ट 2 वर्ष झाली होती. आणि आधी तर मी त्याला नकारच दिला होता की म्हटलं अरे मला दुसऱ्या देशात नाही, मला जमणारच नाही ते. पण मग आधी नकारच होता. मग तो म्हणाला की ठीक आहे, आपण एक मित्र म्हणून बोलत राहूया. तसं कंटिन्यू झालं आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं हळूहळू. किती छान. आणि मग आमचं असं होतं की काढूया ना मार्ग काहीतरी. मग आता सिद्धेश ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो? आता तो ऑस्ट्रेलियात आहे. आणि मला जसा वेळ मिळेल तसं मी ऑस्ट्रेलिया आणि भारत करत असते सध्या. किंवा तो येऊन जात करतो? त्याला खूप कमी सुट्ट्या मिळतात बिकॉज त्याचा जॉब आहे तिकडे. आणि गणपती तो एक खूप मोठी सुट्टी घेतो, कारण गणपतीचा मोठा भक्त आहे तो. त्याला त्याचं गाव कुठलं? तो कळंबुशीचा, चिपळूण कळंबुशीचा. म्हणजे कोकणीच. हा. अरेंज मॅरेज काय होणार अरेंज मॅरेज मध्ये? आई वडिलांनी असं शोधून आणलंय. सावंत आणि चव्हाण. फक्त ते चिपळूण पट्ट्यातले, आम्ही तळ कोकणचे. किती छान. कोकणातल्या 2 लाटा अशा एकमेकांमध्ये मिसळल्या गेल्या. सिद्धेश, वा, छान वाटलं सिद्धेश बद्दलची ही माहिती ऐकून. तो कशात काम करतो? म्हणजे त्याचं ही इज इनटू फायनान्स, बँकिंग बिझनेस मध्ये आहे. वेस्टपॅक बँक म्हणून ऑस्ट्रेलियात आहे. तो तिथे जॉब आहे त्याचा. वा. तू काहीतरी अजगराचं पिल्लू पाळलं होतंस? पाळायचंय सर मला. प्लीज सिद्धेशला या इंटरव्ह्यू मधून सांगा की मला प्लीज, त्याचं नाव सॅम आहे त्या अजगराच्या पिल्लाचं, आणि तिकडे साप विकायला आहेत ऑस्ट्रेलियात. तर ते पिल्लू आहे आणि ते मला नाही घेऊ देते तो. अजगराचं? हा, असं एवढंच आहे, एवढं पिल्लू आहे ते छोटं. अगं पण ते भीती वाटेल ना त्याला. पण सर आपल्याकडे पाळू नाही ना शकत, आपल्याकडे इलिगल आहे भारतात, नाही पाळू शकत. ज्या देशात इलिगल आहे तिकडे मला, आय वॉन्ट स्नेक ॲज माय पेट. व्हॉट्स रॉंग इन दॅट? अगं पण अजगराची त्याला भीती वाटेल ना. भीती म्हणजे त्याचं असं म्हणजे कुत्रा मांजर ठीक आहे, अजगर
बदल झाला पाहिजे की नाही आयुष्यात. कुठला वेगळा पेट आला पाहिजे की नाही घरी. पण मग त्याला कळणार का? अजगराला कळतं की हा आपला मालक सर आहे? कळतं. सर तुम्हाला काय सांगू मी, इतके प्राण्यांचे माझे वेगळे अनुभव आलेत ना माझ्या आयुष्यात. तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही की काय पद्धतीने प्राणी कम्युनिकेट करतात, काय पद्धतीने तुम्हाला समजून घेतात. सापापासून सगळे प्राणी इतके छान माणसाळू शकतात ना, म्हणजे वेगळंच आहे. आता माझ्या घरी मांजरी आहेत आणि माझ्याकडे दर पावसाळा, जसा पावसाळा सुरू होतो, खूप छोटी छोटी पक्ष्यांची पिल्लं आम्हाला रेस्क्यूला येतात. झाडं पडलेली असतात आणि ते सगळं अशी पिल्लं असतात आमच्याकडे. आम्ही भरवत असतो त्या पिल्लांना आणि माझ्या मांजरी पण बसलेल्या असतात. एक मांजर अटॅक करत नाही त्याच्यावर. मांजराचं तर ते भक्षच आहे ना, पक्षी उडताना दिसला की पकडा. माझं मांजर असं बघत राहतं. इनफॅक्ट मी तिला माझी बेला नावाची मांजर होती, मी तिला म्हणायचे बेला भरवलंय मी ह्याला, थांब मी जाऊन आले, आणि ती बघत बसायची त्यांच्याकडे अशी. हे कम्युनिकेशन ना, हे माणसांना नाही जमलं. माणूस आपण कम्युनिकेट करतो आणि आपल्याला ते करताना याला जे प्राणी करून दाखवतात. माझ्याकडे एवढूसा एक पक्षी होता, त्याच्या डोक्याला इतकं मारलं होतं, त्यातल्या आतली अशी हे दिसत होती, स्कल दिसत होतं त्याचं, एवढूसा पक्षी. त्याला मी बरं केलं. पिकबू नाव होतं आणि ते माझ्या घरात फिरायचं. ते जे पिकबू आहे, माझ्याकडे जे माझं मोठं मांजर आहे बीटा, ते जायचं बीटाकडे, त्याचे असे केस काढायचं ओढून आणि असं घरटं बनवायचं. तो खूप छळायचा माझ्या मांजरांना एवढूसं ते. पण बीटाने कधी टर्न होऊन त्याला मारलं नाही. इतकं त्यांच्यात कम्युनिकेशन असतं. तर साप तर होऊच शकतं. म्हणजे अरे भारी, थोडं प्रेम द्यायचं त्यांना, त्यांना सगळं कळतं. क्या बात आहे. हो, नाही मला हे खूपच मजेदार वाटतंय, छान वाटतंय म्हणजे हे सगळं ऐकायला. अशी ही अतिशय नैसर्गिक असलेली पूजा, तिच्याशी गप्पा मारल्या. मी किती काय 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 ठरवलं होतं तुझ्याशी बोलायचं आणि बापरे खूप काही मला आहे. असं सरांनी वाटतं पेज असं पलटलंच नाही, आत्ता पलटतायत ते. नाही, मला एक विषय हो ह्या सगळ्या प्राण्यांच्या गोष्टींवरनं मला तुझा जंगली नावाचा सिनेमा आठवला. म्हणजे त्या जंगली खरंच अप्रतिम सिनेमा तो. सर, तो सिनेमा माझ्यासाठी फक्त सिनेमा नव्हता सर. मला नेहमी असं वाटतं की ना, देवाचा आशीर्वाद आहे माझ्यावर, म्हणून कदाचित देवाने मला हे प्राणी प्रेम दिलंय, त्यांना मदत करते, हे सगळं दिलंय. तसाच हा जंगली माझ्या नशिबात आला होता एक सिनेमा म्हणून. कारण मी त्याच्याकडे सिनेमा म्हणून कधीच नाही पाहिलं सर. पहिली गोष्ट तर माहुताचा रोल होता. मोठा सिनेमा, जंगली पिक्चर्स, विद्युत जमवालच्या ऑपोजिट. ज्या दिग्दर्शकाने द मास्क डिरेक्ट केला, चक रसेल, हॉलिवूडचा ते डिरेक्टर होते. एवढ्या मोठ्या सेटअप मध्ये एक आपली साधी मुलगी जाते, पण तिला आकर्षण कसलंय तर त्या माहुताच्या रोलचं. माहुताच्या रोलसाठी मला ट्रेनिंगसाठी 10 दिवस अगोदर पाठवलं त्या हत्तींकडे. आता मला राहायचं होतं त्या हत्तीणी बरोबर. तिची आणि माझी मैत्री होणं खूप गरजेचं होतं, कारण अख्ख्या सिनेमात मी तिला घेऊन फिरतेय, ती माझं ऐकतेय, मी तिला थांबवते. इमॅजिन, हत्ती एवढा मोठा आणि मी तिला थांबवते. सो त्यासाठी मला लवकर पाठवलं होतं. ते दिवस मी कधीच नाही विसरणार सर. तिची अशी मैत्री झाली तुझी? अरे सर, काय तुम्हाला सांगू ते कनेक्शन. तिचं नाव आहे ऊन. मराठीत आपण सूर्याचं ऊन म्हणतो, ते थाय लँग्वेज मध्ये ऊन नाव होतं तिचं. आणि तिच्यासाठी मी त्या माहुतांच्याच छोट्या छोट्या झोपड्याच्या जंगलात बांधलेल्या, झोपड्या नाही, त्याच्यात राहिले होते मी. का तर रोज पहाटे उठून मी पहिलं तिला जाऊन माझ्या हाताने खायला घालेन. तिची आंघोळ, तिचं ते जे काही ती घाण करायची ते साफ करण्यातच माझा 1.5 तास जायचा, कारण एक नाही भरपूर हत्ती असायचे. मग आम्ही त्या कळपासकट बाजूच्या तलावात जायचो. मग सगळे तलावात हत्ती एक एक उतरायचे. त्यांना आंघोळ करताना मी बघितलंय, बरेच तास ते नुसते पाण्यात डुंबायचे, त्यांना बाहेर यायचंच नसायचं. पण जो ऍक्च्युअल माहूत होता तो काहीतरी आवाज करायचा, मग सगळे असा एक हत्ती पाण्यातून बाहेर येतोय. अरे ते दिवस नाही विसरणार मी. त्या जंगलात राहणारे हत्ती होते, त्यांना बांधलं नव्हतं कधी. ते सँच्युरी होती, त्यांच्यासाठीच बांधली होती. तर तिकडे ना एक छोटंसं गणपतीचं मंदिर त्या जंगलात होतं, एका झाडाच्या खाली. इमॅजिन करा सर, मी रोज पहाटे उठायचे, तर काळोख आहे जंगलात, असं पक्ष्यांचे आवाज आत्ता सुरू झाले आहेत. मी त्या गणपतीच्या मंदिरात जायचे रोज, अथर्वशीर्ष
म्हणायचे तिथे. अथर्व शीर्ष म्हटल्यानंतरच पुढे मी तिला जाऊन भेटायचे. सो माझ्यासाठी ज्या देवाची मी पूजा करते, ज्याच्यासाठी मी अथर्व शीर्ष म्हटलं, तो ऍक्च्युअल रूपात आहे माझ्यासमोर इकडे. तेच रूप. आणि मग ती हळूहळू मग ती मला ओळखायला लागली. मग ती हत्तींची एक बॉडी लँग्वेज आहे. हत्तींना काही आवडलं की ते कान असे फ्लॅप करतात आणि असं 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 डोकं करतात. तर ते मी आल्यावरती असं असं करायची मला वेलकम. मग आमची गट्टी इतकी छान जमली की जेव्हा ॲक्च्युअल शूटची लोक आले आणि मग जेव्हा सीन प्लॅन असायचा की पूजा युअर कमिंग विथ युअर एलिफंट, म्हणजे मी बसले एलिफंटवर, तू असं यायचं आहे गोल आणि इथे उभं राहायचं आहे कॅमेरासमोर आणि हत्ती इथेच थांबला पाहिजे असं सांगायचे चक सर. आणि मग मी तिला साईन द्यायचे. मी शिकले होते त्या साईन सगळ्या. आणि ती बरोबर तिला स्टॉप म्हटलं जे काय थाय लँग्वेजमध्ये, ती तिथेच थांबायची. इतकं आमचं कनेक्शन मॅच झालं होतं. त्यामुळे आमचे डिरेक्टर खुश. वा वा वा. मग शूटिंग संपून निघताना वाईट वाटलं असेल तुला? नाही, नको तो दिवस. बापरे, मला आठवतंय मी गाडीत बसले, तिला 2-3दा बाय बोलले. मी तर मोठी होती ना ती, तर मी तिच्या सोंडेला अशी घट्ट मिठी मारली होती आणि मी ती सोडतच नव्हती तिला. म्हटलं मला नाही जायचंय तुला सोडून. आणि मी तो दिवस इतका वाईट होता माझ्यासाठी. आणि पुन्हा मी अशी यायचे, परत तिला जाऊन मिठी मारायचे. आणि तिने जराही, बरं सर, हत्ती हा इतका कमाल प्राणी आहे ना, आमच्या सेटवर रोज 15 ते 20 हत्ती हजर असायचे सेटवर. पण ह्या 1.5-2 महिन्यात एकाही हत्तीचा असा चुकून धक्का नाही लागला कुठल्या माणसाला, किंवा कॅमेरा पडला, लाईट्स पडला, बरोबर ते असे जायचे. इतकी शिस्त आहे ना त्या प्राण्यामध्ये. कोणाला एक इजा नाही केली किंवा आमचं इक्विपमेंट नाही पडलं. सो ते होतं. ती पण माझ्यासाठी फार नाजूक होती. आणि मी ज्या वेळेस गाडीत बसले ना सर, कसं कळलं तिला की मी यानंतर नाही. ती आमची गाडी जशी सुरू झाली ती माझ्या गाडीच्या मागे आली. ती चालते, तो माहूत तिला थांबवतोय आणि ती माझ्या गाडीच्या मागे मला दिसते अशी मागच्या ग्लासवर. इतकं असं काळजावर दगड ठेवून निघाले ना मी. एकमेकांचे म्हटलं या हृदयीचे त्या हृदयी, त्यांना तिला तुझं इमोशन आणि तुला आजही तू हळवी होतीस त्या तिच्या आठवणींनी. आता मला तिला जाऊन भेटायचंय. बघू कधी योग येतोय. खूप मला 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 रिफ्रेशिंग वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. शेवटचा प्रश्न मी आता तुला विचारतो. ह्याच्यातले मी अजून एक सांगू? हा सांग प्लीज. मी जेव्हा सॅड झाले तेव्हा तो जो माहूत होता तो म्हणाला की ऊनला जेव्हा कधी बाळ होईल आणि जर ती फिमेल असेल तर तिचं नाव आम्ही पूजा ठेवू. असं म्हणून त्यांनी मी बाय केलं तिला. सो लेट्स होप. ऊनची मुलगी पूजा. वा वा वा. किती किती मस्त मस्त आठवण आहे ही तुझी. आणि आज पूजाशी गप्पा मारताना मला माझ्या मनातून असा एक फील आला, कारण आम्ही ही मुलाखतच शेड्यूल केली ती भल्या सकाळी. कारण माझा त्याच्यामागचा थॉट असा होता की सकाळी कोणालाही भेटायच्या आधी आपण पूजाला भेटूयात. ओ माय गॉड, हाऊ स्वीट. म्हणजे दुसरा कुठलाही विचार मनात न येता आपण, आणि तसंच आपण प्रत्येकानं आपापल्या आयुष्यामध्ये सकाळी आपल्याला जे आवडतं ते काम करूयात. तीच आपल्या कामाची पूजा असेल. वा सर, वा वा, क्या बात आहे. तर पूजा, इथे येऊन तू आरपार गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून मी आभार असं म्हणणार नाही, पण पुन्हा नक्की भेटत राहू. नक्की भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.